रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. वारणा समूहाच्या वतीने 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा. वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाच्या वतीने भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन कारखाना कार्यस्थळावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. वारणा हायस्कूल, वारणा महाविद्यालय, वारणा इंग्लिश अकॅडमी, वारणा सैनिकी शाळा या शैक्षणिक संस्थातील एनसीसी व एमसीसीच्या छात्र सैनिक पथकासह वारणा दूध संघ, वारणा साखर कारखाना व शिक्षण मंडळाच्या सुरक्षा विभागाच्या पथकांनी मानवंदना देत ध्वजाला सलामी दिली आणि संचलन केले. यानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात वारणा विद्या मंदिरच्या बालचमूंनी संस्कार गीतांवर नृत्य सादर केले. चैतन्य मतिमंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेतकरी गीतावर नृत्य सादर केले. वारणा विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी माझी मराठी शाळा या गीतावर नृत्य सादर केले. इंग्लिश अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केले, तर वारणा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वारकरी नृत्य सादर केले. वारणा बाल वाद्यवृंदाने देशभक्तीपर गीते सादर केली. फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर करण्यात आले. प्रज्ञान कला अकॅडमीच्या वतीने कथ्थक फ्युजन नृत्य सादर झाले. इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धन विषयावर आधारित मूकनाट्य सादर केले, तर दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देश रंगीला हे देशभक्तीपर गीत सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी वारणा महाविद्यालयाच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या सार्वजनिक ध्वजारोहण कार्यक्रमास वारणा महिला समूहाच्या अध्यक्ष शुभलक्ष्मी कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलगुरू दिगंबर शेटे, वारणा शिक्षण मंडळाचे कार्यकारी अधिकारी विलास कारजी, वारणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत, सचिव बीबी देशिंगे यांच्यासह वारणा समूहातील विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.